नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आज आपण पुढचं व्यक्तिमत्व पाहतोय विनोबा भावेंचं, की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आचार्य विनोबा भावे असा आपण त्यांचा उल्लेख करतो. तर यांचा अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून करणार आहोत, की जेणेकरून अगदी त्यांची जन्म, मृत्यू, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यानंतर त्यांचं जीवन कार्य कोणत्या पद्धतीने त्यांनी पार पाडलं, त्यांच्या जीवन कार्यामध्ये त्यांचे विचार कोठून बदलले, जीवनाला कोठून कलाटणी मिळाली, महात्मा गांधींबरोबर कोणकोणत्या चळवळींमध्ये सहभागी झाले, त्याच्यानंतर चळवळीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना कुठे कुठे अटक झाली, कोणत्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं, त्या तुरुंगामध्ये त्यांनी कोणत्या साहित्य कृतीची रचना केली, या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. याशिवाय त्यांनी केलेले समाजकार्य असेल ते समाजकार्य आणि वैयक्तिक सत्याग्रही म्हणून झालेली त्यांची निवड, त्याशिवाय सर्वोदय समाजाची त्यांनी केलेली स्थापना, अशा प्रकारे अनेक पैलू आपण आचार्य विनोबा भावेंचे अभ्यासणार आहोत. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात हे त्यांचं व्यक्तिमत्व अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. तर आचार्य विनोबा भावे, सुरुवातीला विचार करा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाचं की यांचा जन्म केव्हा झाला. आपण यांच्या जन्माचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल जन्म महत्त्वाचा आहे की कुठे झाला, कोणत्या गावात झाला, हे महत्त्वाचं आहे. तर जन्माच्या बाबतीमध्ये 11 सप्टेंबर 1895 हे महत्त्वाचं वर्ष आहे, 1895चं. तर यावेळी आचार्य विनोबा भावेंचा जन्म झाला. आता जन्माचं स्थान कोणतं होतं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जन्माचं स्थान जर आपण लक्षात ठेवलं तर या ठिकाणी गागोदे हे ठिकाण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. गागोदे या ठिकाणामध्ये या ठिकाणी या आचार्य विनोबा भावेंचा जन्म झाला. आणि कुठे येतं तर रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यामध्ये हे गागोदे हे ठिकाण आहे. तशा प्रकारे आचार्य विनोबा भावेंचा जन्म 11 सप्टेंबर 1895 मध्ये गागोदे या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये झालेला आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा आपला महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती. पूर्ण नावाचा जर आपण विचार केला तर आचार्य विनोबा भावेंचं पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असं होतं. आणि यांचं बालपण जे आहे ते बालपण बडोद्यामध्ये गेलेलं होतं. या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे की आपण जन्म या ठिकाणी झालेला होता या रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील गागोदे या गावामध्ये, पण त्यांचं बालपण बडोद्यामध्ये गेलेलं होतं. आचार्य विनोबा भावेंचा जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट कायम लक्षामध्ये ठेवा, आध्यात्मिक विचारांचा त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. अगदी लहानपणीपासून भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचा त्यांच्यावरती प्रभाव असलेला दिसून येतो. म्हणून अध्यात्म हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि पुढच्या जीवन प्रवासामध्ये जसं जसं आपण जाऊ त्यावेळी आपल्या लक्षात येईल की त्यांचं अध्यात्मामध्ये त्यांची किती ओढ होती. आईचं नाव रखुमा देवी असं होतं आणि वडील नरहरी. तशा प्रकारे आई वडिलांची ही नावं, आई रखुमा देवी, वडिलांचं नाव नरहरी. आणि वडिलांच्या संपूर्ण नावाचा जर आपण विचार केला तर नरहरी शंभूदास भावे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती. पूर्ण नाव या ठिकाणी आपण सांगितलं विनायक नरहरी भावे. विनायक नरहरी भावे. नरहरी वडिलांचं नाव आणि या ठिकाणी आपण जे म्हटले की रखुमाबाई हे आईचं नाव होतं. अशा प्रकारे आई वडिलांची नाव आहेत हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी रखुमाबाई म्हणा किंवा रखुमा देवी म्हणा असंही म्हणता येईल आपल्याला, कुठलं ऑप्शन येईल ते तुम्हाला लिहिता येईल. तर हे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये आणखी एक उल्लेख केला की लहानपणीपासून त्यांच्यावरती अध्यात्माचा ओढा होता, अध्यात्माचे विचार त्यांच्यावरती प्रभावी होत आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण त्यांचा पुढचा भाग पाहूयात की जीवन कार्य कोणत्या पद्धतीचं होतं. जीवन कार्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे की अध्यात्माचा प्रभाव, ओढ
ती शिकण्याची आवड, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अगदी वयाच्या 10व्या वर्षी हे असं व्यक्तिमत्व होतं की या व्यक्तिमत्वानं ब्रह्मचारी राहण्याचं वचन दिलेलं होतं वयाच्या 10व्या वर्षी. सुरुवातीचं शिक्षण घरीच झालं. वयाच्या वर्गाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत त्यांचं शिक्षण घरीच झालं. पुन्हा ज्यावेळी ते उच्च शिक्षण घ्यायला सुरुवात झाली किंवा 1916 ते वाराणसीमध्ये शिकत होते आणि वाराणसीमध्ये शिकत असताना त्यांची भेट त्या ठिकाणी गांधीजींशी झाली. आता गांधीजींशी भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि या ठिकाणी वाराणसीमध्ये एक विश्व हिंदू विद्यालय त्या कालावधीमधलं तर एक समारंभ भरलेला होता आणि या समारंभामध्ये त्या विश्व हिंदू विद्यालयामध्ये महात्मा गांधीजींचं भाषण त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं. त्या भाषणाचा विनोबा भावेंच्या मनावरती सखोल परिणाम झाला आणि इथून पुढंच राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी होण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता. म्हणजे त्यांच्या जीवनाला समाजकार्य करण्याला जी कलाटणी मिळाली ते वाराणसीतल्या विश्व हिंदू विद्यालयामध्ये गांधीजींच्या भाषणापासून, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर गांधीजींचं भाषण ऐकलं. तिथून पुढे ते 1 वर्षासाठी वाईला गेले. वाईला प्राज्ञा पाठशाळा होती. या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात प्राज्ञ पाठशाळा. प्राज्ञ पाठशाळा आणि कुठे होती हे लक्षात ठेवायचे. वाईला गेले. तिथून पुढे आता या ठिकाणी काय केलं त्यांनी जाऊन, तर ते वेदांताच्या अध्ययनाकरता गेलेले होते. या ठिकाणी जे गेलेले होते प्राज्ञा पाठशाळामध्ये वाईला, तर वेदांत, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर या ठिकाणी ते गेले 1 वर्षासाठी गेलेले होते आणि वेदांताच्या अध्ययनाकरता गेलेले होते. आता या ठिकाणी हे सगळं करत असताना त्यांनी स्वतःचा एक जीवन उद्देश ठरवलेला होता. तो जीवन उद्देश असा होता की ब्रह्मविद्येची साधना करणं. हा जीवन उद्देश म्हणजे यांच्या ठिकाणी जीवन उद्देश जर त्यांचा आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर हा जीवन उद्देश त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. की काय होता, तर ब्रह्मविद्येची साधना करणे. ब्रह्मविद्येची साधना हे त्यांचं जीवन उद्देश होता. तशा प्रकारे लहानपणीपासूनच अध्यात्माचा ओढा आणि त्यातून पुन्हा गांधीजींचं ऐकलेलं भाषण, इथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आता या ठिकाणी वाईला प्राज्ञ पाठशाळेमध्ये गेलेले होते. तर त्या ठिकाणी ही जी प्राज्ञ पाठशाळा होती त्याचे जे मुख्याध्यापक होते ते होते केवलानंद सरस्वती. तर या ठिकाणी केवलानंद सरस्वती नाव लक्षात ठेवा. केवलानंद सरस्वती. तर अशा प्रकारे तिथल्या शाळेचे मुख्याध्यापक हे केवलानंद सरस्वती होते. आता केवलानंद सरस्वती असं त्यांना म्हटलं जात होतं, पण त्यांचं मूळ नाव काय होतं याचा जर आपण विचार केला या केवलानंद सरस्वतींचं, तर आपल्याला त्यांचं मूळ नाव सांगता येईल की नारायण शास्त्री मराठे हे त्यांचं मूळ नाव. पण यांना त्या ठिकाणी केवलानंद सरस्वती असं म्हटलं जात होतं. आणि या केवलानंद सरस्वती किंवा नारायणराव मराठे यांच्याचपाशी विनोबांनी पुढच्या कालावधीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र, याशिवाय पातंजल योगसूत्र, शंकर भाष्य अशा प्रकारे अध्यात्माचं अध्ययन या विनोबा भावेंनी कोठे केलं असेल, कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलेलं असेल, तर केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती. मुळातच अध्यात्माची आवड, यामुळं फक्त 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये या विनोबा भावेंनी या ठिकाणी वेदांत विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती साध्य केलेली होती. आणि यावेळी गांधीजींना या विनोबा भावेंनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की आतापर्यंत मी कोणकोणत्या ग्रंथांचं, कोणकोणत्या विषयांचं अध्ययन केलं, किती कमी कालावधीमध्ये हे ग्रंथ मी साध्य केले, हा सगळा वृत्तांत यावेळी विनोबा भावेंनी गांधीजींना कळवलेला होता. हा सगळा वृत्तांत वाचल्यानंतर गांधीजी आश्चर्यचकित झालेले होते. आणि यावेळी गांधीजींच्या तोंडून जे शब्द निघले विनोबा भावेंच्या बद्दल ते अतिशय महत्त्वाचे होते. की कितपत चांगल्या प्रकारे तुम्ही साध्य केलेलं आहे याबद्दल गांधीजी विनोबा भावेंना कळवतात आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की ए गोरख, तूने मचिंदर को भी जीत लिया है.
तशा प्रकारच्या वाक्याचा वापर गांधीजींनी विनोबा भावेंच्या संदर्भामध्ये केलेला होता. त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये 1921ला म्हणजे या ठिकाणी जमनालाल बजाज हे गांधीजींचे भक्त होते की त्यांच्याबरोबर सहभागी असायचे. आणि या जमनालाल बजाजांनी काय केलं की साबरमतीचा जो सत्याग्रहाचा आश्रम आहे त्याची एक शाखा काढली वर्ध्याला. वर्ध्याची शाखा जमनालाल बजाज बजाज 1921 मध्ये आपण जो उल्लेख केला की साबरमती सत्याग्रह आश्रम तर त्याची एक शाखा काढलेली होती वर्ध्याला 1921 मध्ये. आणि या शाखेचे संस्थापक किंवा या शाखेचे संचालक, संस्थापक नाही म्हणता येईल, संचालक म्हणता येईल की संचालक म्हणून महात्मा गांधीजींनी कोणाची निवड केली होती तर विनोबा भावेंची केली होती. तशा प्रकारे विनोबा भावे आणि गांधीजी यांचे विचार जुळायला सुरुवात झालेली होती. गांधीजींबरोबर काम करण्याला विनोबा भावेंना स्वतःला आवडायला सुरुवात झालेलं होतं. आणि ज्या प्रकारे विनोबा भावेंचे विचार होते ते गांधीजींना आवडायला सुरुवात झालेली होती. तशा प्रकारे या ठिकाणी हे सगळं विनोबा भावे काय आहेत याचं वर्णन गांधीजींनी 20 ऑक्टोबर 1940ला केलेलं होतं त्यांच्या हरिजन साप्ताहिकामध्ये. तर विनोबा भावे काय आहेत याविषयीचा उल्लेख त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. अशा प्रकारे विनोबा भावे आणि गांधीजी. तर या ठिकाणी विनोबा भावेंचा जर आपण विचार केला तर निष्काम कर्मयोग भगवद्गीतेमधला लढाई लक्षामध्ये घेताना फक्त श्रीकृष्णाने सांगितलेला निष्काम कर्मयोग या विनोबा भावेंनी मान्य केलेला होता. तर विनोबा भावे यांचा जर आपण विचार केला तर महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक वारस म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर या विनोबा भावेंना ओळखलं जातं. आणि यांनी जी घोषणा दिलेली होती विनोबा भावेंनी ती घोषणा होती जय जगत. जय जगत ही घोषणा दिलेली होती. तशा प्रकारे विनोबांचं जीवन कार्य कोणत्या पद्धतीने पार पाडलं जात होतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. यानंतर आपण समजावून घेऊयात समाजकार्य काय केलेलं होतं. 1923 मध्ये विनोबा भावेंनी गांधीजींच्या भाषणामुळे किंवा राष्ट्राविषयी काहीतरी करता यावं या दृष्टिकोनातून पहिल्यांदा भाषण दिलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. 1923 मध्ये त्यांच्या खऱ्या अर्थानं समाजकार्याला सुरुवात झाली. राष्ट्रीय चळवळीबद्दल जे भाषण दिलं त्यांनी त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं. आणि 1960 मध्ये विनोबांनी एक महत्त्वाचं कार्य आपल्याला समाजासाठी केलेलं दिसतंय की आपण नेहमी ऐकतो की चंबळ खोऱ्यामधील दरोडेखोर. तर या चंबळ खोऱ्यामधील दरोडेखोरांना हिंसाचारापासून परावृत्त करता यावं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता यावं, समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणता यावं या दृष्टिकोनातून त्या दरोडेखोरांना हिंसा सोडून देण्यासाठी परावृत्त केलेलं होतं विनोबा भावेंनी. तशा प्रकारे ही घटना 1960ची आहे. चंबळ दरोडेखोरांना, चंबळ या ठिकाणच्या दरोडेखोरांना. तर ही घटना महत्त्वाची आहे की त्यांना त्यांचा जो हिंसाचार करता आहेत तर त्या हिंसाचार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व विनोबा भावे. समाजाचा प्रत्येक घटक, समाजापासून दुरावलेला प्रत्येक घटक समाजामध्ये कोणत्या प्रकारे आणता येईल या प्रत्येक आपल्या कृतीतून जे कोणी दाखवून दिलेलं असेल तर ते विनोबा भावेंनी दाखवून दिलेलं होतं. याशिवाय वेगवेगळ्या चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. वेगवेगळ्या चळवळींचा जर भाग घेतला तर सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. कोणत्या प्रकारे सहभाग घेतलेला होता? 1932चं सविनय कायदेभंगाची जी सामुदायिक चळवळ होती त्या सामुदायिक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यांना धुळे या ठिकाणच्या तुरुंगामध्ये, म्हणजे आपल्याला धुळे कारागृह असं या ठिकाणी म्हणता येईल, तर या धुळे कारागृहामध्ये टाकण्यात आलेलं होतं. आणि
म्हणजे या ठिकाणी धुळे कारागृहामध्ये ज्यावेळी त्यांना टाकण्यात आलं त्यावेळी त्यांनी आपलं जे अध्यात्माचं ज्ञान आहे त्या अध्यात्माचं ज्ञान या ठिकाणी सांगताना गीता प्रवचनं दिलेली होती धुळ्याच्या तुरुंगामध्ये, हे लक्षात ठेवायचं. गीता प्रवचनं हे धुळ्याच्या तुरुंगामध्ये दिलेली होती, हे महत्वाचं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. सहभागी झाल्यानंतर त्यांना धुळे अटक करण्यात आली. अटक करण्यात येऊन कोणत्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलं तर धुळे कारागृहामध्ये टाकण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांनी गीता प्रवचनं दिली होती, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर आणखी एक महत्वाची त्यांच्या जीवनामधील गोष्ट म्हणजे प्रथम वैयक्तिक सत्याग्रही. गांधीजींचं आवडतं व्यक्तिमत्व. पहिले सत्याग्रही हे दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणतो की प्रथम वैयक्तिक सत्याग्रह 17 ऑक्टोबर 1940 दिवस. 17 ऑक्टोबर 1940 असं आपण म्हणूया त्या ठिकाणी. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीमध्ये विनोबा भावे यांना निवडलेलं होतं. प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवडलेलं व्यक्तिमत्व, दुसरं वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना या ठिकाणी निवडण्यात आलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी 1940 मध्ये सुद्धा त्यांना अटक झाली. हे आपल्याला असं म्हणतंय. आता पहिल्यांदा पहा, धुळे कारागृह गीता प्रवचनालय या ठिकाणी सुद्धा अटक झाली. आता या ठिकाणी अटक झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आता या ठिकाणी ज्यावेळेस 1940 अटक झालेली होती त्यावेळी त्यांना ज्या तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं तो तुरुंग होता नागपूरचा 1940. सविनय कायदेभंगाच्या वेळी वर्ध्याच्या तुरुंगात, 1940च्या चळवळीच्या वेळी नागपूरच्या तुरुंगात. आणि या ठिकाणी नागपूरच्या तुरुंगात असताना त्यांनी आतापर्यंत ज्याचा अभ्यास केला होता, ज्याच्यावरती चिंतन केलेलं होतं, त्या स्वराज्यशास्त्राविषयी त्यांनी त्या ठिकाणी तुरुंगामध्ये चर्चा केली. आणि या चर्चेच्या चिंतनामधून जे काही समोर आलं ते त्यांनी स्वराज्यशास्त्र या पुस्तकामध्ये मांडलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर स्वराज्यशास्त्र हे पुस्तक या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं होतं. स्वराज्य शास्त्र या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केलेली होती. प्रथम वैयक्तिक सत्याग्रही 1940 आपण प्रथम म्हणतोय, दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू, हे जाता जाता लक्षात ठेवा. आणि आपण म्हणताना म्हटलं की 17 ऑक्टोबर 1940 गांधीजींनी यांची निवड केली प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून. त्यांना अटक केली, नागपूरच्या तुरुंगात टाकण्यात आलं. त्या ठिकाणी स्वराज्यशास्त्राविषयी चर्चा केली, चिंतन केलं आणि त्या माध्यमातून जे त्यांचं चिंतन समोर आलं ते स्वराज्यशास्त्र या पुस्तकाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावेंना ओळखलं जातं. त्यानंतर भूदान चळवळीचा विचार करा. भूदान चळवळ आपल्या सर्वांना माहिती आहे. सुरुवातीला लक्षात घ्या, भूदान चळवळ कोठून सुरू झाली आणि कधी सुरू झाली, आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, 18 एप्रिल 1961. 18 एप्रिल 1961 कोठून सुरू झाली? पोचमपल्ली, आंध्र प्रदेश. पोचमपल्ली आंध्र प्रदेश येथून सुरू झालेली होती ही भूदान चळवळ. चला आपल्याला कळालं, 18 एप्रिल 1951 म्हणतोय आपण. या ठिकाणी 18 एप्रिल 1951 सुरू झाली. कोठून सुरू झाली? पोचमपल्ली, आंध्र प्रदेश या ठिकाणावरून सुरू झालेली होती. या ठिकाणी आणखी एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे रामचंद्र रेड्डी. रामचंद्र रेड्डी हे महत्वाचं व्यक्तिमत्व. का व्यक्तिमत्व आहे महत्वाचं या ठिकाणी? तर 100 एकर जमीन या रामचंद्र रेड्डी यांनी दान केलेली होती. 100 एकर जमीन, महत्वाचं व्यक्तिमत्व. तर अशा प्रकारचं जमीन दान करणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणून रामचंद्र रेड्डी यांना ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. या चळवळीमध्ये
अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी परिचय झाला, त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांचाही सहभाग होता, हे लक्षामध्ये ठेवायचा. त्यानंतर विनोबा भावे यांचा जो विचार केला आणखी थोडं का, तर भूदान चळवळ तर होतीच, पण या ठिकाणी सर्वोदय चळवळीचं सुद्धा नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. आता या ठिकाणी सर्वोदय चळवळ समाजाशी संबंधित होती, राजकीय पक्षाशी संबंधित नव्हती. राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नव्हती, समाजाशी संबंधित होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वोदय समाज असं म्हणतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर सर्वोदय समाज जो आहे हाच पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वोदय समाजाचा जर आपण विचार केला तर 1948 मध्ये सर्वोदय समाजाची स्थापना झाली आणि आता सध्या 2022 मध्ये एक महत्त्वाची घटना पण घडलेली आहे. कधी? 14 मार्च 2022. काय झालंय सांगा? 14 मार्च तुम्हाला काय लक्षात येते का की 14 मार्च 2022 आपण का लिहितो? 75 वर्ष पूर्ण झाली त्या सर्वोदय चळवळीला, सर्वोदय समाजाच्या चळवळीला, असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे 14 मार्च 2022ला 75 वर्ष पूर्ण. तर याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर 1948ला सर्वोदय समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. तर गांधीजींच्या काळातच ही करण्यात येणार होती, पण गांधीजींचा अचानक मृत्यू झाला अगोदरच, त्याच्यामुळं या चळवळीचं नेतृत्व गांधीजींचे वारसदार म्हणून या ठिकाणी या विनोबा भावेंनी यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली विनोबा भावेंवर, आणि त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना 1948 मध्ये केलेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 14 मार्च 2022ला या सर्वोदय समाजाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर 1942च्या चळवळीचा आपण विचार करूयात. काय काय घडलेलं होतं? तर 1942च्या चळवळीमध्ये सुद्धा विनोबा भावेंनी सहभाग घेतला. विनोबा भावेंनी सहभाग घेतल्या, पुन्हा अटक झाली आणि अटक केलं त्यांना आणि वेल्लोरच्या तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. वेल्लोरच्या तुरुंगामध्ये त्यांना टाकला गेला. तर वेल्लोरच्या तुरुंगामध्ये असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एक लिपी शिकलेली होत्या, तर ते लिपी होती लोकनागरी लिपी. या त्या ठिकाणी वेल्लोरच्या तुरुंगामध्ये ते शिकलेले होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला. वर्ध्यामध्ये आपण पाहिलं, वर्ध्याच्या तुरुंगात असताना गीता प्रवचनं दिलेली होती. आता या ठिकाणी पहा, वेल्लोरच्या तुरुंगात असताना लोकनागरी लिपी लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे नागपूरच्या तुरुंगात असताना स्वराज्यशास्त्र हे पुस्तक लिहिलेलं होतं. तर अशा प्रकारे सतत चिंतन आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा सातत्याने एक ध्यास आपण जो घेतो, त्याचं हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आचार्य विनोबा भावे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 1942ची चळवळीमध्ये सहभाग, अटक, वेल्लोरच्या तुरुंगात लोकनागरी लिपी शिकलेले होते. त्यानंतर पहा, संयम योगी समाजाची स्थापना केली. कधी केली? तर 1 डिसेंबर 1949 रोजी संयम योगी समाजाची स्थापना केली. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे की आचार्य विनोबा भावेंनी संयम योगी समाजाची स्थापना कधी केलेली होती, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, विचार काय काय होते. विचार खूप महत्त्वाचे आहे, चिंतनामधून समोर आलेले आहे. आणि एक परिपूर्ण माणूस कसा असू शकतो याबद्दलचे विचार विनोबा भावेंनी मांडलेले होते. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की आळस, अज्ञान, अंधश्रद्धा हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे, अशा प्रकारचा विचार विनोबा भावेंनी मांडलेला होता. याशिवाय आणखी सांगितलं की वर्तमानाला बंधन नसलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आपली वृत्ती मोकळी होते. वर्तमानाला बंधन नसलं पाहिजे आणि म्हणजे वृत्ती मोकळी होईल, अशा प्रकारचे विचार विनोबा भावेंनी मांडलेले होते. याशिवाय त्यांनी पारमार्थिक आपलं जे परमार्थ आहे, तर त्या परमार्थ जीवनाची त्रिसूत्री पण सांगितलेली होती. काय त्रिसूत्री होती? तर सत्य, संयम आणि सेवा हे त्रिसूत्री, पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री मांडलेली होती या विनोबा भावेंनी. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणती? सत्य, संयम आणि सेवा ही पारमार्थिक
जीवनाची मांडलेली त्रिसूत्री. याशिवाय आध्यात्मिक व्यवहार म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. तर शुद्ध व्यवहार जे आहेत किंवा स्वाभाविक व्यवहार कसे असले पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. म्हणजे आपले व्यवहार शुद्ध असले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलेलं होतं. याशिवाय आपण या ठिकाणी उल्लेख करतोय की चिंतनातून काही समोर आलेले विचार, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सत्य, अहिंसा हे गांधीजींचे विचार होते, त्याच बाबतीमध्ये जर विचार केला त्यांनी काही विचार मांडलेले होते की असत्य जे आहे ते असत्यामध्ये शक्ती नाही, आपल्या अस्तित्वासाठीही त्या असत्याला सत्याचा आश्रय घेणं भाग असतं, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला होता. याशिवाय आपण उल्लेख केल्याप्रमाणे सुरुवातीला ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि शेवटचा जो विचार मांडला किंवा मत व्यक्त केलं, इतिहास म्हणजे काय हे त्यांनी सांगितलेलं होतं. तर अनादिकालापासून आत्तापर्यंत जे सर्व जीवन आहे ते म्हणजे इतिहास आहे. आणि पुराण म्हणजे काय याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं होतं. त्याच्याबद्दल विनोबा भावे म्हणतात की पुराण म्हणजे अनादिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला जो आपला अनुभव आहे तो म्हणजे पुराण आहे, तो अमर आहे, असं या ठिकाणी विनोबा भावेंनी म्हटलेले होतं. अशा प्रकारचे विचार विनोबा भावेंनी मांडलेले होते. त्यानंतर आश्रमाची स्थापना. कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता माहिती आहे? 1921 मध्ये पवनार, वर्धा या ठिकाणी आश्रमाची स्थापना केलेली होती. मृत्यूही याच ठिकाणी यांचा झालेला होता. एक पुढे येईल आपल्याला त्या अभ्यासामध्ये, पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या पवनार वर्धा आश्रमाची स्थापना 1921 मध्ये झालेली होते. आणि ही जी स्थापना झालेली होती ही धाम नदीच्या काठी झालेली होती. धाम या नदीच्या काठी स्थापना झालेली होती. आणि या पवनार आश्रमाचं महत्त्व आणखी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणावरूनच त्यांनी काय केलं, मैत्री या मासिकाची सुरुवात केली. मैत्री या मासिकाची सुरुवात केली. तर अशा प्रकारे पवनार वर्धा आश्रम धाम नदीच्या काठी 1921 मध्ये, आणि याच ठिकाणावरून मैत्री या मासिकाची त्यांनी सुरुवात केलेली होती. हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं. त्यानंतर कंचन मुक्ती प्रयोग त्यांच्याशी संबंधित होता. काय प्रयोग आहे? सोपा प्रयोग आहे. म्हणजे या प्रयोगानुसार काय आहे, पैशाला कमी महत्व आहे आणि श्रमाला अधिक महत्व. कंचन मुक्ती प्रयोग, पैशाला कमी महत्व आणि श्रमाला जास्त महत्व, याला कंचन मुक्ती प्रयोग म्हटलं जातं. पैशाला कमी महत्व, श्रमाला जास्त महत्व, हा कंचन मुक्ती प्रयोग या विनोबा भावेंशी संबंधित होता. याशिवाय आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी महत्त्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जमनालाल बजाज यांना आपले गुरु मानत होते विनोबा भावे. जमनालाल बजाज यांना आपले गुरु मानत होता. आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे विनोबा भावे जे होते तर या विनोबा भावेंना गांधीजींनी आपलं पुत्र मानलेलं होतं. हे लक्षात ठेवा, गांधीजींनी पुत्र मानले होते. हे महत्त्वाच्या गोष्टी की जे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आणि गुरु कुणाला मानत होते हे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता आपण पुरस्कारांविषयी थोडक्यात विचार करूया. विनोबा भावे यांना कोणता पुरस्कार आपल्या लगेच लक्षात येईल? 1983 ला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. 1983 ला भारतरत्न हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं. याशिवाय 1958 मध्ये कोणता पुरस्कार, जो आपला नेहमीचा पाठ आहे,
रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार पहिला 1958चा यांना मिळालेला होता. आपण सुरुवातीला उल्लेख केला अध्यात्माचा ओढा, तर भगवद्गीतेचं भाषांतर यांनी केलेलं होतं. ते भाषांतर होतं गीताई या नावाने. आपल्याला या ठिकाणी भगवद्गीतेचं भाषांतर गीताई या नावाने त्यांनी केलेलं होतं. याशिवाय त्यांनी एका मासिकाची सुरुवात केलेली होती 1923ला. महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपल्याला हे घेता येईल. 1923 मध्ये कोणतं मासिक आहे सांगता येईल? महाराष्ट्र धर्म या मासिकाची सुरुवात केलेली होती. महाराष्ट्र धर्म. अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्यांना गुरु कोणाला म्हटलाय? जमनालाल बजाज. गांधीजींनी पुत्र मानलेलं होतं. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार 1983, रॅमन मॅगसेसे पुरस्कार 1958ला, 1958ला. त्यानंतर गीताई, आपण जे म्हणतो की भगवद्गीतेचं भाषांतर केलं, कोणत्या नावाने केलं? तर गीताई या नावाने केलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1923चा महाराष्ट्र धर्म हे मासिक, 1923 हे मासिक सुरुवात केलेली होती. लक्षात ठेवायचं. यानंतर त्यांचे काही पुस्तके आहेत. ती पुस्तके आपल्याला बघावं लागेल. साहित्य या ठिकाणी दिलेत पहा पुस्तकं. अष्टदशी सारथ, अष्टदशी सारथ, जीवनदृष्टी, मराठी विचारपोथी, अभंगव्रते, मधुकर गीताई, गीता प्रवचन, ईशावशावृत्ती, सम्यसूत्र, त्यानंतर मनुशासनम, चिंतनिका, गुरुबोध सार, स्थिताप्रज्ञदर्शन, भागवत धर्मसार, अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे भागवत धर्मसार आणि शेवटी जे दिसत आहे ते स्वराज्यशास्त्र आपण जे उल्लेख केला होता तो. त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण त्यांच्या मृत्यूचा जर विचार केला तर 15 नोव्हेंबर 1982 मध्ये मृत्यू. मृत्यू 15 नोव्हेंबर 1982 ला त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला दिसून येतो. आणि कुठे मृत्यू झाला होता? तर पवनार या ठिकाणी आपण सुरुवातीला उल्लेख केला होता मध्ये. पवनार या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला होता. अशा प्रकारे त्यांचं शेवटचं जीवन. आणि या 15 नोव्हेंबर 1982 किंवा 15 नोव्हेंबर या तारखेचा जर उल्लेख केला आणखी आपल्याला खोलवर जाऊन, तर या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. दिवाळीचे दिवस चालू होत आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता 15 नोव्हेंबरचा. आणि या दिवशी विनोबा भावेंचा मृत्यू झालेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे विनोबा भावे हे व्यक्तिमत्व होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये अशा प्रकारे प्रश्नांची रचना केली जाईल. त्याच्यातून आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे.